नमस्कार मित्रांनो, स्त्रीचं मन आणि तिचं शरीर हे या विश्वातील सर्वात सुंदर, गुंतागुंतीचं आणि तितकंच रहस्यमय कोडं आहे. आणि पुरुषांना वाटतं की स्त्रीला तृप्त करण्यासाठी किंवा करणं, मनाचा ठाव घेणं, तिच्या मनात स्वतःबद्दल पराकोटीचं आणि कधीही न संपणारं प्रेम निर्माण करणं ही जगातील सर्वात अवघड गोष्ट. पण रिलेशनशिप सायकोलॉजी असं सांगते की जर तुम्हाला योग्य पद्धत, योग्य वेळ आणि स्त्रीच्या शरीरावरील अत्यंत संवेदनशील जागांची, त्यामागील मानसिकतेची अचूक माहिती असेल तर तुम्ही अवघ्या काही मिनिटातच तिच्यावर अशी काही जादू करू शकता की पूर्णपणे गमावून बसेल आणि पूर्ण वाहून जाईल. आजच्या या विशेष आणि अत्यंत सखोल व्हिडिओमध्ये आपण महिलांच्या शरीरावरील अशा अत्यंत गुप्त आणि नाजूक संवेदनशील जागांबद्दल बोलणार आहोत. अगदी सविस्तर आणि शास्त्रोक्त पद्धतीने बोलणार आहोत. मित्रांनो, जिथे तुमचा एक हलकासा मखमली स्पर्श स्त्रीच्या मनात एक रोमांस आणि एक नवा ज्वालामुखी पेटवतो. हा व्हिडिओ कोणत्याही पुरुषाच्या वैवाहिक आणि प्रेम जीवनासाठी एक मोठा गेम चेंजर ठरणार आहे. हा व्हिडिओ मिस न करता अगदी शांत चित्ताने तुम्ही हा अर्धवट न सोडता शेवटपर्यंत नक्की ऐका. ज्ञान हे नेहमीच नात्यासाठी योग्य ठरतं आणि आज मी तुम्हाला इथे जी गुपिते सांगणार आहे ती तुम्हाला या चॅनलवर किंवा पुस्तकात वाचायला मिळणार नाहीत. जर तुम्हाला आपल्या चॅनलवर असे काही पहिल्यांदाच तुम्ही आला असाल तर नक्कीच तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुरुषांच्या मानसिक आणि शारीरिक प्रगतीसाठी गुप्त आणि शास्त्रीय माहिती आपण नेहमीच घेऊन येत असतो. पण मित्रांनो, आपण जेव्हा रिलेशनशिप सायकोलॉजीचा मानवी शरीराचा सखोल अभ्यास करतो, अत्यंत महत्त्वाची गोष्ट प्रकर्षाने समोर येते की पुरुषांचं उत्तेजित होणं, स्त्रियांचं उत्तेजित होणं यामागे जमीन आसमानचा फरक असतो. पण पुरुषांचं शरीर हे एखाद्या दिव्याच्या बटनासारखं असतं. बटन दाबलं की ती लगेच म्हणजेच पुरुष खूप वेगाने आणि काही सेकंदात उत्तेजित होतात. पण स्त्रियांचं शरीर एखाद्या संत वाहणाऱ्या नदीसारखं शांत असतं आणि हिवाळ्यातल्या एका शेकोटीसारखं असतं, ज्याला हळूहळू पेटवावं लागतं. मग मनाचं त्याचं संपूर्ण दार उघडतं. मित्रांनो, स्त्रीला कधीच तो आनंद आणि ती तृप्ती मिळायला हवी असते. याच कारणामुळे सायकोलॉजीमध्ये फोरप्ले हा अत्यंत साधारण आणि सर्वोच्च महत्त्व दिले गेले आहे. फोरप्ले हा एक शारीरिक सुखाचा रस्ता नाही, तर स्त्रीच्या मनाला, तिच्या भावनांना आणि तिच्या संपूर्ण शरीराला तुमच्या स्वाधीन करण्याचा एक भक्कम भावनिक पूल असतो. अनेकदा पुरुषांना वाटतं की स्त्रिया या गोष्टीबद्दल उघडपणे बोलत नाहीत किंवा त्या सांगत नाहीत, पण पुरुषांचा हा सर्वात मोठा गैरसमज आहे. सायकोलॉजीनुसार स्त्रीच्या मनात एक तीव्र सुप्त इच्छा असते की तिनं न सांगता तिच्या शरीराची भाषा ओळखावी, तिच्या न बोललेल्या भावना समजून घ्याव्यात आणि तिला राजशाही स्वर्गीय अनुभव द्यावा. जेव्हा एखाद्या स्त्रीची ही सुप्त इच्छा पूर्ण करतो तेव्हा तो तिच्यासाठी जगातील खूप चांगला व्यक्ती ठरतो आणि एकमेव पुरुष बनतो. आपण थेट बोलूयात संवेदनशील जागेबद्दल. जी स्त्रीच्या मनात रोमांसची पहिली ठिणगी टाकते ती जागा म्हणजे तिचा गळा, मानेचा भाग आणि कानाची पाळी. सायकोलॉजिकल आणि मेडिकल सायन्सच्या रिसर्चनुसार स्त्रीच्या कानामागे आणि गळ्याच्या भागात हजारो अतिसूक्ष्म नर्व्स असतात. अशी जागा आहे की जिथे रक्ताचा प्रवाह अत्यंत वेगाने आणि खूपच जेव्हा तुम्ही तिच्या पार्टनरच्या जवळ असता, अवयवांना किंवा तिच्या शरीराला स्पर्श न करता तिच्या अगदी जवळ जाऊन तिच्या कानापाशी तुमचा श्वास सोडा. तो तुमचा उपदार आणि गरम श्वास जेव्हा तिच्या कानाला, त्वचेला, मानेला स्पर्श करतो तेव्हा सायकोलॉजिकली तिच्या शरीरात एक सुखाची शरीशी धावून येते. मित्रांनो, तिच्या पाठीच्या कण्यातून एक वेगळीच आणि तिच्या कानाच्या पाळीवर हलकेच ओठ फिरवणे, तिच्या कानात अतिशय शांत आणि गंभीर रोमॅन्टिक आवाज, काहीतरी फुसफुसणे स्त्रीला पूर्णपणे वेड लावून टाकतं. गळ्याच्या मागच्या भागावर जिथे केस संपतात तिथे मित्रांनो ओठ अतिशय संथ गतीने फिरतात. तेव्हा स्त्री स्वतःला पूर्णपणे तुमच्या मिठीत विरघळू लागते. हा स्पर्श इतका प्रभावी असतो की मेंदूमध्ये तातडीने ऑक्सिटोसिन आणि डोपामाइन सारखे हार्मोन्स रिलीज होतात. मित्रांनो, जो तिच्या मानेचा सगळा ताणतणावाचा भाग असतो तो गायब करतात आणि ती पुढच्या प्रवासासाठी स्वतःहून तयार होते.
तर ही तिची सुरुवातीची पायरी असते. गळ्यानंतर स्त्री एक अशी दुसरी जागा लपलेली असते, ती पुरुषाच्या एका स्पर्शाने पूर्णपणे बेकाबू करू शकते. पण तिथपर्यंत पोचण्यासाठी एक खास सायकोलॉजिकल पद्धत आहे. जर तुम्ही घाई केली तर स्त्रीचा मूळ एका सेकंदात खराब होऊ शकतो. म्हणूनच या नाजूक वळणावर पुरुषाला अत्यंत संयम आणि समजूतदारपणा दाखवावा लागतो. मित्रांनो, त्या दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या जागेबद्दल जाणून घेऊया. तिच्या ब्रेस्ट आणि छातीचा भाग बनतो. शारीरिक रचनेचा सायकोलॉजी विचार केला तर हा भाग स्त्रीला पुरुषापेक्षा पूर्णपणे वेगळा आणि संवेदनशील बनवतो. पुरुषांच्या तुलनेत स्त्रीच्या या भागांवर म्हणजेच ज्ञानतंतूंनी असंख्य अफाट असते, कारण निसर्गाने बनवलेली खूप नाजूक जागा असते. तिथे जाऊन मातृत्वासाठी हे भाग तयार केलेला असतो. यामुळेच या भागात संवेदनशीलता खूप असते, थेट मनाशी जोडलेली असते. जेव्हा नात्यात भावनिक ओलावा वाढतो तेव्हा या जागेवर केलेला योग्य स्पर्श स्त्रीच्या भावनांना थेट शिखरावर घेऊन जातो. पण दुर्दैवाने 90% पुरुष सर्वात मोठी घोडचूक इथे करतात की ती चूक म्हणजे खूप घाई गडबड हिंसक होतात आणि असाच ताकद वापरतात. त्यांना असं वाटतं की आक्रमकता दाखवून तो स्वतःचा पुरुषार्थ सिद्ध करू शकतात. पण सायकोलॉजीनुसार अशी घाई स्त्रीला पूर्णपणे अनकम्फर्टेबल करते आणि तिच्या मनातील आकर्षणाच्या भावना तिथेच संपवून टाकते. मानसशास्त्र असं सांगतं की या संवेदनशील जागेवर पुरुषाला आपल्या ताकदीचे प्रदर्शन करायचे नसते, तर परीक्षा द्यायची असते. हाताच्या तुमच्या बोटांचा अगदी हलका स्पर्श आणि पिसाऱ्यासारखा मऊ स्पर्श जेव्हा तिथे होतो तेव्हा स्त्रीचं संपूर्ण शरीर एक अभूतपूर्व आणि विश्लेषण ऊर्जा निर्माण होते. हा स्पर्श जितका संत आणि लयबद्ध तेवढाच तिला मनातून आदराने भरलेला असेल, तितकं स्त्रीवरचा ताबा ती स्वतः हरवू लागते. हे जाणू लागतं की तुम्ही तिच्या शरीराचा आणि तिच्या आनंदाचा आदर करत आहात. हाच तो सर्वोच्च सायकोलॉजिकल क्षण असतो जेव्हा स्त्री भावनिकदृष्ट्या तुमच्यावर 100% विसंबून राहते. तिच्या मनातील सर्व भीती एका क्षणात गळून पडते. मित्रांनो, संपूर्ण अस्तित्व ती आनंदाने तुमच्यासोबत स्वाधीन करते. तुम्हाला वाटत असेल की फक्त या जागेला स्पर्श केल्याने काम होतं, अजूनही अंधारात आहात, कारण स्त्रीच्या शरीरात यापेक्षाही अशा आणखी काही खास आणि दिसायला अत्यंत साधा वाटतो, जिथे जेव्हा पुरुषाचा हात फिरतो तेव्हा पूर्णपणे ती आंधळी होते आणि तिची उत्तेजना सर्वोच्च पातळीला पोचते. ती गुपित समजून घेण्यासाठी आता आपण वळूयात एका अत्यंत प्रभावी आणि तितक्याच दुर्लक्षित जागा, शरीराची रोमांस आणि मुख्य कणा मानली जाते. तो भाग म्हणजे तिची बॅक आणि शोल्डर, म्हणजे तिच्या पाठीचा पूर्ण कणा आणि तिचे खांदे. स्त्रीची पाठ निसर्गाची एक अत्यंत सुंदर कलाकृती आहे आणि सायकोलॉजिकल तिच्या स्पर्शासाठी कमालीची संवेदनशीलता असते. जेव्हा तुम्ही अचानक हळुवारपणे मिठीत घेता तेव्हा तिच्या शरीरात सुरक्षिततेची एक भावना निर्माण होते. जेव्हा तुमच्या हाताची बोटे तिच्या पाठीच्या वरच्या भागापासून मानेच्या खालून सुरू होऊन पाठीच्या कण्यावर अतिशय सुंदर, तेव्हा तिच्या शरीरात संवेदना एकाएकी तीव्र होतात. अनेक सर्वेक्षणामध्ये लाखो महिलांनी एक गोष्ट उघड केली आणि ही मान्य देखील केली आहे की त्यांचा पार्टनर त्यांच्या पाठीवर खांद्यावर हळुवारपणे हात फिरवतो, खांदे दाबतो, तेव्हा हलका मसाज करतो, तेव्हा त्यांच्या दिवसभराचा सगळा थकवा, घरचा, ऑफिसचा चिंता झटक्यात गायब होते. तेव्हा स्त्रीच्या मनात हे पूर्णपणे शांत करते आणि तितक्याच एक प्रकारचा अतिशय रोमॅन्टिक मूड तयार होतो. मित्रांनो, हा हात पाठीवरून फिरवत असताना स्थिरावतो. तुम्ही तिला ओढून स्वतःच्या जवळ घेता तेव्हा स्त्री स्वतःवरचा ताबा पूर्णपणे गमावून बसते. तिला तुमच्या शरीराची ऊब हवीशी वाटते आणि ती स्वतःहून आणखी जवळ येण्याचा, तुमच्या सामावून जाण्याचा प्रयत्न असतो. तुमच्या हाताचा संत आणि लयबद्ध प्रवास तिच्या मनातील संकोच, ज्यामुळे ती भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या तुमच्या मिठीत स्वतःला झोकून देते. तर मित्रांनो, या रोमांचक प्रवासातील सर्वात शेवटचा आणि अंतिम टप्पा येतो. तो म्हणजे हा भाग इतका संवेदनशील असतो की आणि गुप्त की मित्रांनो, हा भाग ती
मानसिक आणि भावनिकदृष्ट्या पूर्णपणे तयार झाली आहे असे सांगतो. मित्रांनो, या पद्धतीने अंतिम टप्प्याला स्पर्श केला तर स्त्री सुखाच्या शिखरावर पोहोचेल, जिथून ती कधीच तुमच्यापासून दूर जाऊ शकणार नाही. तिथे पोहोचला तर ती स्वतःला, संपूर्ण जगाला पूर्णपणे विसरून जाते. तो भाग म्हणजे तिची टमी आणि लोअर बेली म्हणजेच तिचे पोट. या पोटाच्या खालचा नाजूक भाग शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनातून म्हणजेच हा भाग स्त्रीच्या शरीरातील सर्वात खाजगी आणि नाजूक सुरक्षित हिस्सा मानला जातो. विज्ञान असं सांगतं की या भागातील नसा थेट तिच्या मुख्य जननेंद्रिया असल्यामुळे त्या नसा तिच्या भावनांची आणि मेंदूतील केंद्राशी जोडलेल्या असतात. म्हणूनच तेथील संवेदनशील पराकोटीची असते आणि तीव्र असते. जेव्हा तुम्ही अचानक नाजूक स्पर्शाने आधीच्या सर्व जागांना, गळा, छाती, पाठीचा कणा तृप्त हळूहळू खाली सरकता, याच तिच्या पोटावर तिच्या नाभीच्या अवतीभोवती आपली बोटे फिरवता, तेव्हा स्त्रीच्या श्वासाचा वेग वाढू लागतो आणि तिथे होणारा कोणताही स्पर्श तिच्या शरीरातील रक्ताभिसरण प्रचंड वेगाने वाढवतो आणि ते ओटीपोटीत सुखाची एक अनोखी वीज निर्माण करतो. या नाजूक जागेवर स्पर्श करताना पुरुषांनी आपल्या हातांची गती अत्यंत संत आणि मऊ आणि ठेवणं गरजेचं आहे. सायकोलॉजीनुसार स्त्रियांना या भागात केलेला स्पर्श मित्रांनो संत आणि हालचाल खूप अधीर करते. तुमच्या हाताचा स्पर्श पोटाच्या खालच्या भागाला जाणवतो तेव्हा तिच्या मनात पुढची उत्सुकता, ओढ, व्याकुळता थेट सर्वोच्च पातळीला पोहोचलेली असते. हा अंतिम टप्पा आहे जिथे पोहोचल्यावर स्त्री पूर्णपणे तुमच्या प्रेमाच्या रंगात रंगून जाते, जिथे मनातील सर्व डिफेन्स बॅरियर्स गळून पडतात आणि ती स्वतःहून तुमच्या स्वाधीन होते आणि सुखाची मागणी करू लागते. हा स्पर्श तुमच्या नात्यातील शारीरिक दुरावा मिटवून दोन मनांना एकमेकांना सामावून घेण्यास मदत करतो. पण मित्रांनो, या जागांची माहिती असणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच चारही माहीत असताना एक सुवर्ण नियम पाळणं अत्यंत आवश्यक आहे. ते व्यर्थ नाहीतर हे व्यर्थ ठरू शकतं. सुवर्ण नियम म्हणजे भावनिक आणि डर्टी कम्युनिकेशन म्हणजेच संवादाची जादू. सायकोलॉजी सांगते की पुरुष डोळ्यांनी उत्तेजित होतात, म्हणजेच संवादात त्यांना या गोष्टी पाहायला आवडतात, पण स्त्रिया या कानांनी जास्त उत्तेजित होतात, म्हणजेच त्यांना ऐकायला आवडतं. जेव्हा तुम्ही या 4 जागांवर स्पर्श करत असता तेव्हा शांत राहून किंवा काही गडबड करून चालत नाही. त्या स्पर्शासोबत आवाजात एक प्रकारची मखमली जादू असायला हवी. तिच्या कानात, तिच्या गळ्याभोवती स्पर्श करताना अतिशय संत आणि खोल आवाजात तिला सांगा की ती किती सुंदर आहे, तिचा स्पर्श तुम्हाला किती वेळ लावत आहे. महत्त्वाचं आहे आणि तुमची गोड, रोमॅन्टिक, थोडेसे बोल्ड शब्द तिच्या मनातील भावनांना दुप्पट वेगाने वाढवतात. या संवादाचा आणखी एक सायकोलॉजिकल फायदा असा होतो की यामुळे तुम्हाला तुमच्या पार्टनरची संमती कळते. तिचा कन्सेंट समजून घेणं सोपं होत जातं. तिला नेमकी कोणती गोष्ट आवडते, तिला जास्त सुख देतो हे कोणतं नाही, तर गतीवरून, शरीराच्या हालचालीवरून आणि आवाजावरून तुम्हाला सहज ओळखता येतं. पुरुष स्वतःच्या अतिउत्साहाच्या भरात किंवा चुकीच्या गोष्टींना खरं मानून खूप घाई करतात. त्यांना असं वाटतं की ताकद दाखवली की लवकर काम संपवणं म्हणजेच पुरुषार्थ, पण हा नात्याचा खेळ बिघडवणारा आणि विचार आहे. मनात हळूच महिलांना या शारीरिक संबंधांचा कंटाळा येऊ लागतो, भीती निर्माण होते आणि त्या दूर जाऊ लागतात. म्हणूनच रिलेशनशिप सायकोलॉजी सांगते की प्रत्येक गोष्ट एका सुंदर लयबद्ध खेळासारखी खेळली पाहिजे, ज्याला आपण प्रेमाचा खेळ म्हणतो. एका उत्तम, निरोगी आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या आनंदी वैवाहिक आयुष्यासाठी कमी 15 ते 20 मिनिटांचा हा पूर्वी म्हणजेच फोरप्ले चा प्रवास अत्यंत आवश्यक आहे. आणि हा काळ जोडले जातात तो 2 मन आधी एक होतात. संपूर्ण विषयावर तुमचं काय मत आहे? यशस्वी नात्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती वाटते? शारीरिक सुख की साथ? तुमचं मत आत्ताच खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.